नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता आशाने ते व्रत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ते व्रत करताना तिच्या पुढे येणाऱ्या अडचणी या सगळ्यांवरती मार्ग काढत आशा ते व्रत कशा पद्धतीने पूर्ण करणार आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आशा आणि सूर्या यांचं नातं जे आहे ते त्यांच्या नात्यामध्ये गोडवा पुन्हा निर्माण होणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर इकडे सूर्या म्हणत असतो की या घरातल्या कुठल्याच माणसाशी तुझा काही संबंध नाही आहे, या घरातल्या कुठल्याच माणसाशी तू नातं जोडायला जाऊ नको, असं म्हणत तो आशाला बोलत असतो। त्यासोबतच आता आशा म्हणते की मी व्रत हे करणार आहे। तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या प्लीज तू तरी सांग त्यांना। पण आशा म्हणत असते की नाही, त्या सगळ्यामुळे जर त्यांना असं वाटत असेल की माझा प्रामाणिकपणा सिद्ध होणार असेल तर ठीक आहे, काही हरकत नाही आहे, मी हे व्रत करायला तयार आहे। मग आता सरपंचांना कळव। तर दुसऱ्या दिवशी सरपंच, डॅडी हे सगळेजण असतात आणि मग त्यांना सांगितलं जातं की आशा म्हणते की मी व्रत हे पूर्ण करणार आहे। तेव्हा हे व्रत हे महाकठीण आहे, जर हे व्रत नीट पूर्ण झालं नाही तर हे संकट एका कुटुंबावर येणार नाही तर अख्ख्या गावावरती येणार आहे। तेव्हा बायकाही म्हणू लागतात की काय जमणार आहे तिला, शक्यच नाही आहे तिनं हे व्रत पूर्ण करणं, असं सगळ्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं। त्याचबरोबर गावातली लोक, गावातल्या बायका ह्या आशाला नावं ठेवत असतात, तिला म्हणत असतात की हे सगळं तिचं जे काय चाललेलं आहे ना तेच योग्यच नाही आणि हे इतकं महाकठीण व्रत ती कशा पद्धतीने पूर्ण करणार आहे ते कळेलच लवकर, हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं। त्यासोबतच प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं की आता गुरुजी जे आहेत ते सांगत असतात की नक्की हे व्रत कशा पद्धतीचं आहे, नक्की काय होणार आहे, हे सगळं सुरू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे आता तुळजा म्हणत असते की आई मी तुम्हाला सांगते नको। तेव्हा गुरुजी तिथं सांगत आहेत की रात्रभर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी नदीमध्ये ज्योत हातात घेऊन जायचं आहे, गडावरच्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर नदीच्या अगदी गुडघाभर पाण्यामध्ये तुम्ही उभं राहायचं आहे आणि त्यानंतर या व्रताला सुरुवात होईल। सकाळी सूर्योदय होईपर्यंत हे सगळं व्रत चालू राहणार आहे। त्यानंतर तोच दिवा घेऊन गडावरच्या देवीच्या दर्शनाला यायचं। तुळजा म्हणत असते की डॅडी हे सगळं तुम्ही मुद्दाम करत आहात आणि डॅडी म्हणत असतात की आशाबाईंनी हे व्रत करायला सुरुवात केलेली आहे, ते व्रत करणार आणि मरणार, असं डॅडींचं बोलणं सुरू झालेलं असतं। तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। इकडे आता तेजूने सांगितलेलं आहे की मला माझ्या आईला भेटायचं आहे आणि आत्या तू काही कर, मला माझ्या आईकडे जायचं आहे, मला तिला मिठी मारायची आहे, हे सगळं तेजूने ठरवलेलं असतं। आणि तेजू मात्र म्हणत असते की मला जायचंच आहे आईकडे, हे तिचं बोलणं असतं। तेवढ्यातच आता ते आशा इकडे डॅडी नाही आहेत, बाहेर गेले तोपर्यंत शालन ही तेजूला घेऊन निघालेली असते आणि त्याच वेळी डॅडी तिथे येतात। आणि जेव्हा डॅडी येतात तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे धक्का बसलेला असतो। डॅडी तिथं असतात आणि डॅडी म्हणत असतात की हे सगळं जे काय चाललेलं आहे ना ते सगळं मला माहिती आहे आणि हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच इकडे डॅडी या शालनला बोलवतात आणि तिला म्हणतात काय जोडगोळी कुठं चाललंय। तेव्हा ती सांगते की तेजूला माहेरी जायचं आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे शालन त्याचबरोबर तेजू उभे असतात। तेजूला जायचं आहे, शालन डॅडींना म्हणते की हो मला सांगा, तिला कुठं माहिती आहे की सूर्याची आई आलेली आहे ती, आणि आता तिला जर हे सगळं कळलं तर मग तिला काय वाटेल, कारण तिला जर हे काही माहितीच नाही आहे, मग आपण तिला कसं सांगणार आहोत हे सगळं, असं ती बोलत असते। मुद्दामूनच ती बोलते, डॅडींना म्हणते की मग बघूया काय करायचं आहे ते, डॅडींना ती सांगत आहे। तेव्हा डॅडी म्हणतात की ठीक आहे, पण सुनबाई निघायला लागलेले असतात ते पाहून डॅडी म्हणतात की नाही सुनबाई तुम्ही चुकताय, कारण काहीही झालं तरीही तुम्ही आत्ता जायचं नाही, तर तुम्ही अगदी सूर्योदयानंतर जायचं आहे, सूर्यास्तानंतर जायचं आहे आणि सकाळी सूर्योदयापूर्वी घरी यायचं आहे, कारण त्यांना माहिती आहे की त्यावेळेस आशाही घरी नसणार आहे। आणि त्याचबरोबर एवढंही सांगितलेलं असतं की तुमची आई गावात आलेली आहे आणि ती आज महाकठीण व्रत करणार आहे, त्यासोबतच त्या बाईची सावली तुमच्या पोटात वाढत असलेल्या निंबाळकरांच्या वारसावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। इकडे आशा ही व्रत करण्यासाठी आलेली असते, तिच्यासोबत तुळजा आलेली असते। तुळजाने स्पष्टपणे सूर्याला सांगितलेलं असतं की सूर्या एक गोष्ट लक्षात ठेव, आईंबरोबर त्या ज्योतीमध्ये तेल घालण्यासाठी कोणीतरी सोबत लागणार आहे आणि त्यासाठी मी जाणार आहे,
एवढं स्पष्टपणे तुळजाने सांगितलेलं असतं आणि तुळजा आलेली असते। त्याच वेळी तो छत्री जो असतो तो आता तिथे उभा राहिलेला असतो। तो या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असतो। नक्की आशा काय करते, आशाचं काय चाललेलं आहे, आशा हे व्रत कशा पद्धतीनं करणार आहे, हे सगळं तो लक्ष देऊन पाहत असतो। इकडे तेजू घरी आलेली असते। तेजूसाठी लाडू बनवलेले असतात आणि सूर्या म्हणतो की बरं झालं तेजू तू आलीस, खरंच खूप बरं वाटलेलं आहे अक्का तू आलीस असं म्हणत तेजूशी सगळेजण बोलत असतात आणि त्यासोबतच तेजूचं कौतुकही करत असतात। तेजू मात्र शांतच असते आणि मग सूर्या म्हणत असतो की मला ना खरंच आत्तापासूनच बाळासाठी काय काय करायचं आणि काय काय नाही हे सुचेना गेले। भाग्यही तेच बोलत असते, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यानंतर मग आता इकडे व्रत सुरू झालेलं आहे, अंधार पडलेला आहे, तुळजाही आशासोबत आहे आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की ते गुरुजी असतात ते म्हणतात की तुम्ही इथे आहात ना, सकाळच्या काकडा आरतीपर्यंत हे व्रत असंच चालू राहू द्या, मी जरा घराकडे जाऊन येतो, तुम्ही इथे आहात सोबत लक्ष ठेवायला तर काहीच हरकत नाही असं गुरुजींनी सांगितलेलं असतं। इकडे आशाला मात्र हाताला चटका लागत असतो, तिच्या हातात तो दिवा असतो आणि त्याचबरोबर बिचारी जवळजवळ गुडघ्याच्या वरती पाणी असतं त्याच्यामध्ये ती उभी असते, अंग काकडून जात असतं, थंडी वाजत असते। तेव्हा छत्री मात्र इकडे येतो आणि म्हणू लागतो की डॅडी हे सगळं काय आहे, तिने हे व्रत करायला होकार दिलेला आहे आणि चालूही झालेलं आहे। डॅडी म्हणत असतात की हे व्रत कसं काय पूर्ण होऊ शकतं, आपण आहोत ना। छत्री म्हणतो की एखादा साप किंवा विंचू सोडू का, ढसलतीला जाईल। डॅडी म्हणतात की काही गरज नाही आहे, कारण तो तिच्या कर्माने मरणार आहे, आपण तिला मारायची काय गरज आहे। त्यानंतर प्रेक्षकांना आपल्याला इकडे पाहायला मिळतं की तेजू उठून बसलेली असते, तिला झोप लागत नसते। तेजू म्हणत असते की तुमच्यापैकी कोणीच का गेलं नाही। तेव्हा सगळ्याजणी सांगत असतात तू काय बोलतेस हे सगळं अक्का। तेव्हा अक्का म्हणते की हो मी खरंच सांगत आहे। तेव्हा धनू म्हणते की अक्का मला एक सांग, तू इथं कशासाठी आलीस का, म्हणजे आम्हाला भेटायसाठी आली आहे का। तेजू म्हणते की मला आईला भेटायचं आहे म्हणून मी आली आहे, आता मी नदीवर जाणार आहे, मला आईला भेटायचं आहे, मला आईला पाहायचं आहे, काय माहिती पुन्हा मला कधी पाहता येईल का नाही, कारण मला पुन्हा इकडे पाठवणार नाही आहेत असं तेजूचं बोलणं सुरू झालेलं असतं। कारण घरातले हे सगळ्याजणी म्हणत असतात की तुला काहीच का वाटत नाही आहे, म्हणजे तुझ्या लक्षात येत नाही आहेत का गोष्टी, कारण आईने काय केलेलं आहे हे तुला सगळं माहिती आहे। तेजू म्हणते ते काही का असे ना, पण मला मात्र ऐकून घ्यायचं नाही आहे, मला मात्र जायचं आहे असं म्हणत तेजूने हट्ट करायला सुरुवात केलेली असते आणि ती म्हणत असते की मला जावंच लागणार आहे आणि तुम्हाला यायचं असेल तर चला, नाहीतर माझी मी एकटी जाईल असं तेजूने स्पष्ट केलेलं आहे आणि तेजू मात्र निघालेली असते। त्यासोबतच इकडे सूर्या उठून येतो आणि तेजूबरोबर ह्या सगळ्याजणी गेलेले असतात। सूर्या उठून येतो आणि पाहतो तर त्याला त्याच्या बहिणी मात्र तिथे दिसत नाहीत, तर त्या सगळ्याजणी नदीवर आलेल्या असतात आणि तिथे आल्यानंतर त्यांना पाहून आशालाही तेवढाच धक्का बसलेला असतो। त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ते पाण्यात उभा राहून झालेलं असतं। सकाळी आता देवीच्या मंदिरात जायचं असतं, तेव्हा गुरुजी येतात आणि सांगतात की तुम्ही या रस्त्याने जाऊ शकत नाही आहे, म्हणजे मागचा अगदी वळणावळणाचा रस्ता आहे, डोंगराचा खडा रस्ता आहे, त्या रस्त्याने जायचं आहे म्हणून सांगितलं जात असतं। त्याचबरोबर इकडे तो आशाबरोबर तुळजाही असते आणि दोघेही निघालेले असतात। त्यासोबतच आता रस्त्यामध्ये इतके काटेकुटे या सर्व गोष्टी असतात आणि त्याच वेळी सूर्य तिथं असतो। सूर्यापुढे येणारे मोठे खडे काटे वेचत असतो आणि आशासाठी मार्ग मोकळा करत असतो। डॅडींना वाटत असतं की हे व्रत करून आशा मरणार, पण इतर डॅडींचीच वाट लागणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा। थँक्यू।